lights went down when you feel lost in your नमस्कार मित्रांनो, नालायक कार्टी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर यावेळी आपण पिकनिकला आलो आहोत. पिकनिक किंवा आउटिंग बोला, आपण वार्षिक सहल बोला. तर यावेळी आपण आलो आहोत कर्नाटक मधील गोकर्ण या ठिकाणी. गोकर्ण सध्या खूप फेमस होत चाललाय त्याच्या बीचेसमुळे वगैरे. खूप क्लीन बीचेस आहेत आणि खूप स्पिरिच्युअली चांगलं प्लेस आहे गोकर्ण. तर आपण आता उतरलो आहोत अंकोला या रेल्वे स्टेशनला. आम्ही ट्रेनने जर्नी केली. आम्ही वसईवरून VRL TVC एक्सप्रेस पकडली. तर त्यातून आम्ही अंकोल्याला उतरलो. वसईला आम्ही चालू केली जर्नी, ते अंकोल्याला उतरलो. आणि आमच्यात मेन फनी किस्सा असा झाला की आम्ही जवळपास 20 जण आहोत आणि 20 पैकी फक्त आमचे 9च तिकीट कन्फर्म झाले. आणि 9 तिकीट कन्फर्म झाले तर मग आम्ही काय केलं तर बाकीचे तिकीट आम्ही जनरलचे काढले आणि स्लीपर मध्येच बसलो आमच्या बाकीच्या पब्लिक सोबत. आणि थोडा आम्हाला फाईन भरावा लागला फक्त. ही आम्ही तुम्हाला आयडिया देतोय, जर तुमचे तिकीट कॅन्सल झाले तर काय करू शकता तुम्ही त्याबद्दल. तर आता आपण आलो आहोत अंकोला ठिकाणी, अंकोला या रेल्वे स्टेशनवर. ट्रेन थोडी लेट झाली पण व्यवस्थित झाली जर्नी. तर यात पुढे आम्ही कुठे राहणार आहोत, आम्ही ट्रॅव्हल कसे करणार आहोत, कोणते कोणते स्पॉट बघणार आहोत ते बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही अंकोला स्टेशन वरून निघालेलो आहे आणि आमचा 20 जणांचा ग्रुप आहे आणि पहिल्यांदाच तुम्हाला असं एवढ्या मोठ्या ग्रुपचा ब्लॉग बघायला मिळणार आहे. आणि आम्ही आता आमच्या हॉटेलच्या दिशेने निघालोय आणि आमचं हॉटेल इथून 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर आहे, हॉटेल टाया फ्रंट. आणि त्याच्या अगोदर आम्ही एक छोटासा हॉल घेणार आहोत जेवणासाठी, कारण की आम्हाला पोहोचेपर्यंत ऑलमोस्ट 1 ते 1.5 वाजणार आहे. त्या अगोदर आम्हाला लंच करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही 3:30 वाजता बीचच्या दिशेने निघणार आहोत. तर आपल्याला पुढचा व्लॉग बघायला मिळेल. रॉयल फिश लँड या हॉटेलमध्ये आम्ही लंच केला. गोकर्णला जातानाच आम्हाला हे हॉटेल लागलं आणि आम्हाला फिश खायचे होते म्हणून आम्ही इथे आलो. ऑथेंटिक फिश थाळी खाल्ल्या आणि सोबत स्क्विड मसाला पण खाल्ला. जेवण चांगलं होतं. ओव्हरऑल आम्ही 4 रेट करू आउट ऑफ 5. तर आता आपण पोचलो आहोत ताया बीच फ्रंट या ठिकाणी आणि तुम्ही आजूबाजूचं सौंदर्य बघू शकता निसर्गाचं. जवळच बीच आहे. इथे टेंटची सुद्धा व्यवस्था आहे. डिटेलमध्ये माहिती नंतर देऊच आम्ही, पण सध्या तुम्ही व्ह्यू बघून घ्या. हे 5 आहेत ते आमचे स्टे आहेत, तिकडे ते आमचे रूम्स आहेत आणि आम्ही तुम्हाला रूम टूर देतो आता. तर आता आपण आलो आहोत ताया बीच फ्रंट या रिसॉर्ट मध्ये. जवळच इथे बीच दिसतोय आणि हे आम्ही स्टे साठी हे ऑप्शन निवडलेत. तुम्हाला आता मी रूम टूरच देतो आणि दाखवतो किती छान अशी प्रॉपर्टी आहे. आजूबाजूचं सौंदर्य तुम्हाला नंतर दाखवतो. आता सध्या बघा आमचे रूम कसे आहेत. स्पेशियस आणि चांगले असे रूम आहेत. इथे 2 बेड आहे, इथे 2 बेड आहे आणि इकडे सिंगल बेड आहे. आणि वर पण जायला जागा आहे. वर जायला तिकडून स्टेअर्स आहेत आणि इथे वॉशरूम आहेत. तुम्ही बघू शकता किती क्लीन प्रॉपर्टी आहे आणि एकदम वेल मेंटेन प्रॉपर्टी आहे. तर आता आपण आलो आहोत बोटिंगसाठी. ही आहे बोट आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू दिसतोय. आणि इकडे एक सिक्रेट केव आहे, ती आम्ही बघायला आलोय. हा सिक्रेट आणि प्रायव्हेट बीच सुद्धा आहे. तर बघूया आपण सिक्रेट केव मध्ये.
इथे 20 किलोमीटर वर ही गुहा 20 किलोमीटर पर्यंत जाते आणि वरती एक किल्ला आहे ना, वरती मिर्जन फोर्ट आहे ही वरती. हा म्हणजे आपण बोलू शकतो ही मिर्जन फोर्टचा गुप्त रस्ता आहे हा, जो बीचवर बाहेर पडतो किंवा बीचवरून वरती फोर्टला जातो. आणि इथून फक्त बारीक माणसं जाऊ शकतात. आता एवढीशीच वाट उरली आहे, त्यामुळे आपण आता इथूनच परत जाणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता, इथे पाण्याचे थेंब आहेत, ते फ्लॅश लाईट पडल्यावर कसे चमकतात. हे व्हाईट स्पॉट कदाचित 4 असावं. आणि तुम्ही इथे बघा, जसं काय आपण रात्रीचे चांदणं बघतो तसे चमकतात. फक्त 2 मिनिटाचा असा ट्रेक आहे, अतिशय सोपा ट्रेक आहे. आणि आता आमचे सगळे नालायक कार्टी खाली उतरतात. तुम्ही नक्कीच करा हा ट्रेक, छोटासाच आहे 2 मिनिटाचा. आणि केव्स बघा, नक्की तुम्हाला मजा येईल. आणि हा एक असा चांगला व्ह्यू असा दिसतोय, म्हणून वाटलं की तुम्हालाही दाखवावा. आणि आमचे नालायक कार्टी सगळे उतरतायत, तर आता आपण पण उतरूया. हा आहे पॅराडाईज बीच. आणि नो वंडर याला पॅराडाईज बीच का बोलतात. ऍक्च्युली हा पॅराडाईज आहे. आणि इथे फक्त राहण्याचे टेंटच ऑप्शन्स आहेत, बाकी राहण्याचा काही टेंट शिवाय काही दुसरा ऑप्शन्स नाही आहेत. पण मस्त स्पॉट आहे हा. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul. आणि आता आपण आलो आहोत हाफ मून बीचला. तिथे आमचे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी झाले, म्हणजे बोटीवरून जम्प खाली मारली आमच्या मित्रांनी आणि थोडी स्विमिंग केली लाईफ जॅकेट घालून. आणि आता कायाकिंग ऍक्टिव्हिटी सुद्धा आहे इथे, ती यांच्याच थ्रू असते.